वेगवेगळे मोर्चे आणि आता ठिय्या आंदोलन दिलेल्या अधिवेशनात देखील प्रश्न विचारला गेला। आज मुलुंडचे आमदार, नगरसेवक, नागरिक सगळे या ठिय्या आंदोलनात येत आहे। गेले 2 महिने मी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्र्यांना आवाहन करतोय की मुलुंडचा जनतेचा सहनशीलतेचा अंत पाहू नका। आणि उद्धव ठाकरे सरकारनीच हे पाप आहे, हे पीएपी पाप उद्धव ठाकरे सरकारचं आहे। जुलै 2020 मध्ये ज्यावेळी लोक मरत होते कोविड मध्ये, त्यावेळी उद्धव ठाकरेचा महापौर किशोरी पेडणेकर, त्यांचे खासदार संजय राऊत, त्यांचे आमदार रवींद्र वायकर हे सगळे कोविडचे पैसे मोजत होते। हा पीएपीचा निर्णय जुलै 2020 मध्ये उद्धव ठाकरेंनी घेतला। 20,000 कोटी रुपयाची लूट आहे। उद्धव ठाकरे साहेब 20,000 कोटी पैकी मातोश्रीला किती पोचले? धारावीचा हिशोब मागतायत ते तर देऊत, पण 20,000 कोटीचा घोटाळा मुलुंड तुम्ही 4,000 कोटीत विकली चोरडिया बिल्डरला। आणि हा चोरडिया बिल्डर कोण आहे? हा चोरडिया बिल्डर ज्या इंडिया बुल ज्याने हजारो कोटीची लूट केली, पळून गेलाय, त्यांचा बेनामी पार्टनर छोटा चोरडिया, प्रमोद राहता आणि हे चार्ट, हे सगळे पुरावे आहेत। मातोश्री मध्ये मीटिंग झाली होती, कमिशनरना बोलवण्यात आले होते, या जमिनीचे मालक तिथे गेले होते। उद्धव ठाकरे पहिला ह्याचा हिशोब द्या। 50,000 लोक कुठून आणणार तुम्ही? तुमचे कागद आणि फाईल हे सगळ्या माझ्या ताब्यात आहे। इथे मानखुर्द ईस्ट, एम ईस्ट आणि एम वेस्टचे आणि कुर्लाचे लोक आणण्याचं कटकारस्थान हे इक्बाल चहलने उद्धव ठाकरे सोबत केलं होतं। मुलुंडचा मुंब्रा करायचा आहे। 50,000 लोकांचं अतिक्रमण, मुलुंड पूर्वची वस्ती 1 लाख, त्यात 50,000 लोक। आणि म्हणून मुलुंडकर, आता मुलुंडकरांचा सहनशीलतेचा अंत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसनी पण पाहू नये। उद्धव ठाकरे सरकारने घोटाळा केलाय। तुमचा चहिता इक्बाल चहल त्यांनी पैशाचा हिशोब केला आहे, चौकशी झालीच पाहिजे। तुम्ही दुसऱ्या घोटाळ्यासाठी एसआयटी करतात। मुलुंड पीएपी घोटाळा, मुंबई महापालिकेचा घोटाळा, ते चौकशी झाली पाहिजे, नाही तर किरीट तुम्ही या रस्त्यावर बसणार। हा तुमचा घरचा आहे